रंगवेद मुंबई प्रेझेंटा द यंग ग्रॅनी. रंगवेद मुंबई सादर करीत आहोत द यंग ग्रॅनी. लेखक डॉक्टर समीर मोने. दिग्दर्शक शिवांजली सापे. रंगवेद मुंबई सादर करीत आहोत द यंग ग्रॅनी. पेशी, एक पेशी अनेक पेशी, असंख्य पेशी. या पेशींचं माणसासारखं नसतं. एक पेशी दुसऱ्या पेशीला वाढीसाठी मदत करते. माणसं करतात का मदत? नाही करत ना. एक पेशी दुसऱ्या पेशीला वाढीसाठीचे सिग्नल देते. ही एक क्रांतिकारी कल्पना. NGF, नर्व ग्रोथ फॅक्टर. NGFनं मेडिसिन्स आणि न्यूरोसायन्सची दारं उघडली. अल्झायमर, पार्किन्सन्स यासारख्या जुन्या आजारांवर औषधांचा शोध सुरू झाला. पण हे सगळं घडलं कसं? हाऊ? रवी, मुलाखत सुरू करण्यापूर्वी सगळं काम पूर्ण करेन म्हटलं तर तेही करू देईनात. वेस्ट ऑफ टाइम. अरे, इथे तर कोणीच दिसत नाहीये. तू मुलाखतीसाठी येणार म्हणून मलाच भास झाला की काय बेल वाजण्याचा. इथे नाही म्हटलं तरी वय बोलतच बर का. 100 वर्ष पूर्ण होणार आता. कान वाजायला लागले. असं दार लावूया. थांबा थांबा आजीबाई, मी केव्हाच आलोय. इथे जिन्यात बसलोय झापा टाकत. जरा हात देता का प्लीज? अजिबात देणार नाही. मी काय म्हातारी वाटले तुला? आजी म्हणतोय मेला. हो बरं बरं, चुकलो. जरा हात देता का प्लीज? मॅडम, रीटा मॅडम. आता कसं? फार घामट काढलं बुवा तुमच्या घरापर्यंत पोचायला. आधी ते दार लाव. हो लावतो, पण ओ गॉश, काय झालं? हो तुमच्यासाठी आणलेला बुके तो तिकडे जिन्यातच राहिला. आता कशाला हवा बुके दे फिके? ये आत बस. नाही नाही, असं कसं? तो एडिटर जीव घेईल की माझा. तू एकटाच आलास? बरोबर कोणी फोटोग्राफर वगैरे नाही आला का? हो मॅडम, ते दिवस गेले आता. आता फोटोग्राफर, मुलाखतकार, बातमीदार सगळा मीच आणि मीच. थांबा, आलोच. आता छायाचित्रकार नाही तर मुलाखत कशी होणार? सगळंच विपरीत. मॅडम, आधी ते दार लाव रे. हो लावतो, पण बघा ना, माझे दोन्ही हात एंगेज आहेत. कसं लावू? हात एंगेज आहेत पण पाय मोकेच आहेत ना. मी सांगतेय, मागे जा. स्टॉप. टर्न राईट. अरे काय रे, किती वेंदळ आहे. राईट लेफ्ट पण कळत नाहीये. हो नाही हो, ते तुमच्या प्रत्यक्ष दर्शनाने मी इतका भारावून गेलोय की म्हणून असं होतंय. हो आधी ते दार लाव रे. हो लावतो. अरे इकडे तिकडे धक्का लावशील आणि माझे नर्व टिश्यूज डॅमेज करशील. अहो तुमचे नर्व टिश्यू मी कसे डॅमेज करणार? अरे माझे म्हणजे प्रयोगासाठी तिकडे पेट्री डिश मध्ये ठेवलेले. कुणाचं कल्चर असतं तर कुणाचं काही. ते मांजरे येतात ना त्याच्या मागावर, म्हणून दार लावून घ्यायचं चटकन. जा लावून घे. पण तुम्ही अशा पेट्री डिश वगैरे अजून जुनाट पद्धती वापरता? मुलाखत नंतर आधी दार. बरं लावतो. वेंदळ असलास तरी हुशार दिसतोयस. अडचणीतून मार्ग काढला हेच खरं. मॅडम, आता मला तुम्ही सांगा, तुम्ही अजून अशा पेट्री डिश वगैरे जुनाट पद्धती वापरता? अरे पद्धत जुनी काय आणि नवी काय, पद्धत महत्वाची नाहीये, रिझल्ट मॅटर्स.
पेट्री डिशची वगैरे मला सवयच आहे रे. 20-25 पासून हेच तर करत आली आहे. होतील की आता 75-80 वर्ष. तुला सांगते, अडचणीच्या काळात तर मी विणकामाच्या सुयांचा स्काल्पेल म्हणून वापर केलाय. ग्रेटच आहात मॅडम तुम्ही. हा. त्यात आता वयाची 100 पार करताय. त्यानिमित्त आमच्या वृत्तपत्राकडून तुम्हाला हा बुके. तुम्ही असाच दीर्घायुषी व्हा आणि विज्ञानाची सेवा करा, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. बस झाल्या फॉर्मॅलिटीज, बस झाल्या. अहो, फॉर्मॅलिटी कसल्या आल्यात त्यात? अगदी मनापासून बोलतोय. सिट सिट. काय रे, मला शुभेच्छा दिल्यास ना दीर्घायुष्यासाठी. मी अजून किती वर्ष जगेन असं वाटतं तुला? अहो, तुम्ही किती वर्ष जगलात तरी आम्हाला हवंच आहे की. तरी निदान एक 50 वर्ष तरी. म्हणजे तुमच्या 150व्या वाढदिवसाला मी येईन की पुन्हा तुमच्या मुलाखतीला. इम्पॉसिबल. अहो, त्यात इम्पॉसिबल ते काय? तुमच्याकडे पाहून तुम्ही 50 वर्ष तरी नक्कीच काढाल असं वाटतंय. माझं एक ठीक आहे रे, तुझं काय? माझं काय? तू अजून 50 वर्ष काढशील असं वाटतंय का तुला? 10 वर्ष टिकलास ना तरी खूप आहे. काहीतरी काय बोलताय मॅडम? मग असे तिकडे जिन्यात कोसळला होतास ना. हो, 7 जिने चढून आल्यावर आणखी काय होणार? का जिने का चढून आला? लिफ्ट चालू नव्हती? अहो, लिफ्ट बंद होती. अरे कसं शक्य आहे? 2009 साल आहे, आपण इटलीत राहतो. इथे एकतर दिवे जात नाही आणि गेले तरी जनरेटर बॅकअप असतो. हो, सगळं मान्य आहे, तरी लिफ्ट बंद होती. अच्छा, तू आज वेस्ट साइडने आलेला दिसतोयस ना. अहो, ते ईस्ट वेस्ट मला ठाऊक नाही, लिफ्ट बंद होती हे सत्य आहे. हा, अरे एक दिवसाआड एक लिफ्ट चालू आणि एक बंद असं धोरण आहे आमच्या अपार्टमेंटचं. आज वेस्ट साइडची लिफ्ट बंद होती. वॉचमनने तुला सांगितलं असणार आणि मी सुद्धा तुला फोनवर सांगितलेलं असेलच. हो, नाही हो, मला कुणीच काही नाही बोललं. आणि तुम्ही विसरला असाल वयानुसार. मी विसरले? हो बाई, मी विसरले? मी कशी विसरेल? नाही, तू विसरला असेल वयानुसार. हो, बरोबर, मी विसरलो असेल वयानुसार. मीही झुकतोय ना आता हळूहळू साठीकडे. काळजी करू नको. हे विसरणं नाही, टेम्पररी फेज असते. तुमच्या घराण्यात कोणाला आहे का रे काय हो? अल्झायमर? हो, काहीतरी काय बोलताय मॅडम? हे असला तरी काळजी करू नको. मी आहे ना, मी देईन औषध. त्यावरच तुमचं संशोधन आहे ना? आठवलं तुला? म्हणजे तुला अल्झायमर नाही. चल, मस्तपैकी वाईन पाजते तुला. का पिझ्झा खातोस? नको नको, वाईन पिझ्झा असून दे. आपण सुरुवात करूया का मुलाखतीला? अरे तू मुलाखतीसाठी आलायस ना. रीटा लेवी मोंटाल्सिनीची एक्सक्लुझिव्ह मुलाखत. 100 वर्ष पूर्ण होण्याच्या पूर्वसंध्येला मुलाखत घेणार मुलाखतकार. व्हॉट्स युअर नेम? विसरलात ना वयानुसार? मी नाही विसरले. मी तुझी परीक्षा घेतेय. तुला तुझं नाव आठवतंय का ते? बोल, सांग. बरोबर, मी सांगितलं होतं, हा. पुन्हा सांगतो. माझं नाव अँथनी गॅल्वानी. अँथनी. टोनी बरोबर. चल, सुरुवात करूया का? बरं. काय? चला करू सुरुवात. हा. तर मॅडम, तुम्ही विज्ञानासाठी आपलं पार आयुष्य वाहून ठेवलंय हो. आणि खूप खूप शोध लावले. आपल्या शोधाविषयी आम्हाला थोडक्यात सांगणार? माझ्या शोधाचे विषय होते एम्ब्रिओलॉजी, सायकोलॉजी, फिजिओलॉजी. आणि नर्व ग्रोथ फॅक्टर, त्याच्या शोधासाठी तर तुम्हाला नोबेल प्राइजही मिळालं. माझ्या सहकार्यासोबत स्टॅनले कोहेन. बरं, तर आपल्या या दीर्घायुष्याचं, हा. तेही निरामय दीर्घायुष्याचं रहस्य ते काय? हा. विज्ञानाप्रतीचं प्रेम, वाहून घेण्याची मेहनती वृत्ती, आपणच शोधलेल्या औषधांचा आपणावर केलेला वापर, प्रणाली, चर्चा. अरे थांब जरा. एवढे प्रश्न विचारतोय हे, पण या ना शंका मला कधी पडल्याच नाहीत बघ. जगत राहिले, काम करत राहिले. अडचणींकडे अडचणी म्हणून न बघता संधी म्हणून पाहिलं. काही गोष्टी मनावर घेतल्या नाहीत, काही मनाला लावून घेतलं नाही. चूक, साफ चूक, हे काही तितकंसं खरं वाटत नाही. हा. काही वर्षापूर्वी तुम्ही हा. त्या टीव्ही होस्टला कोर्टात खेचायला निघाला होता. का तर तो तुम्हाला ओल्ड वर्ल्ड प्रॉस्टिट्यूट म्हणाला म्हणून. अरे त्याला नव्हता धडा शिकवायचा. मला धडा शिकवायचा होता त्याच्या मागच्या बोलवत्या जणाला. बरं. 94 वर्षाचे होते तेव्हा मी. म्हणजे आतापेक्षा कितीतरी तरुण. रक्त सळसळत होता अंगात. ते लेखाचे पार्लमेंट मेंबर्स विज्ञान संशोधनातले फंड्स अडवायला निघाले होते. मी पण मेंबर आहे पार्लमेंटची, लाईफ मेंबर ऑफ पार्लमेंट.
आडवी आले ना त्यांना पार्लमेंटमध्ये, घेतले सगळे फंड्स वळवून. असला जळफळाट झाला त्यांचा, म्हणून मग चिखलफेक करण्यासाठी त्यांनी त्या बेप्पेगिरीला उचकवला. भर सभेत तो मला प्रॉस्टिट्यूट म्हणाला. असला सटकावलाय त्याला, चांगला धडा शिकवला. आय टॉट हिम अ लेसन. क्या बात आहे मॅडम, वयाच्या 94व्या वर्षी सुद्धा हे स्पिरिट दादच द्यायला पाहिजे तुम्हाला. अरे ते फंड्स वळवून घ्यायचं प्रकरण हे आता 5-6 वर्षापूर्वीचं. पण तुला सांगू का, लहानपणापासून माझी सवयच आहे बघ, काही झालं तरी आपलं काम सोडायचं नाही. जवळचे असतील तर त्यांना न दुखवता मार्ग काढायचा, आणि परके असतील तर मग काय केलंच नाही. बरं मला एक सांगा, आपण लग्न केलं नाही तरीही आपलं हे नाव रीटा लेवी मोंटालसिनी. हा, ही डबल बॅरल गन कशी काय हो? माझ्या आईचं माहेरचं नाव मोंटालसिनी. माझे वडील लेवी इंजिनियर होते, एक उत्तम गणिती. त्यामुळे सगळी सूत्र पक्की होती त्यांची आयुष्याची. माझी आई ॲडल मोंटालसिनी. एक उत्तम चित्रकार. पण काय मॅडम? आमचं टिपिकल ज्यू कुटुंब, अतिशय जुनाट विचारांचं, पुराण मतवादी. माझ्या अत्यंत हुशार आईला वडिलांनी सतत घर कामात राबवलं. आम्ही 4 भावंड, मोठी बहीण, मधला भाऊ आणि धाकट्या आम्ही दोघी जुळ्या बहिणी. घर कामात न वेळ उरला तर आणि तरच माझ्या आईनं पेंटिंग करायचं, तर घरात नुसतं रण माजायचं, नुसता बॉम्ब वर्षा. वाटिका पडले तिथे तर जेवायला मला तू सुरू झालं तुझं चित्र काढणं. किती वेळा सांगितलं मी तुला, घरची कामं आधी करत जा म्हणून ना. उठ सुट आपला ब्रश, रंग आणि चित्र. तरी झाली माझी घरची कामं, शिवाय घरी आवरलेलं आहे. हे उलट बोलू नकोस. हिम्मत कशी झाली तुझी उलट बोलायची? डोंट क्रॉस युअर लिमिट. आडमो, मला सांग, चिकन सूप कसं होतं? आवडलं ना तुला? हो, आजचं सूप म्हणजे खूप मोठा विनोद होता. का काय झालं? मीठ कमी पडलं? कमी? डोकं ठिकाणार आहे का तुझं? खूपच खारट झालं होतं ते सूप. ओ नो, शिवाय ते चिकनही शिजलेलं नव्हतं. मी काय करू? अजल, काय चाललंय तुझं? अरे खरंच मी काय करू? एवढी घरची कामं असतात, 4 मुलांना सांभाळायचं असतं, आणि हे सगळं म्हणजे आटोपणं वगैरे. आणि चित्र काढत बसायचं. अगं हाऊस म्हणून करायच्या असतात या गोष्टी. हाऊस नाही, पॅशन आहे ते माझं. नाही चालणार. घरची सगळी कामं झाली, वेळ उरला तर चित्र पटत असेल तर बघ, नाही तर पेटवून टाकी ना कॅनव्हास. अरे असं टोकाचं काय बोलतोय? मी करते ना खरंच सगळं. आपल्या आई तर- वयाने जास्त शिकलंच नाही पाहिजे. हिशेब करणं, बाजारहाट पुरती शाळा शिकली बस. कॉलेज बिलेज हे चोचले आपल्या बायकांसाठी नाहीच आहेत. बंद करा सगळी केलं. हे बघ, बोल बेटा रीटा. डॅडा, हे पुस्तक पाहिलं? काय अप्रतिम लिटरेचर आहे, काय लिहिलं या लेखिकेने. मला हे पुस्तक प्रचंड आवडलंय. माझं तर बाबा ठरलंय, आज काय नवीन खुळू डोक्यात? मी सेल्मा लॅगरलॉफ होणार. काय? सेल्मा लॅगरलॉफ. ती स्वीडिश लेखिका. हो, नोबेल प्राइज विनर. येस, त्याच. आमच्या टीचर सांगत होत्या 1909 मध्ये नोबेल प्राइज मिळवणाऱ्या त्या पहिल्या लेखिका होत्या. आणि हो, स्वीडिश अकादमीतून निवडून येणाऱ्या सुद्धा त्या पहिल्या महिला होत्या. व्हॉट अ ग्रेट वुमन. आणि त्यांचं लिटरेचर इज सो इम्प्रेसिव्ह. आय वॉन्ट टू बी जस्ट लाईक हर. बरं आहे, निदान तू तुझ्या आईसारखी तरी नाही होणार. लिखाण कसं घरची सगळी कामं सांभाळून करता येतं. बेटा, तू शाळा पूर्ण झाली ना की तू घरीच बसून लिखाण कर. तुला पण कॉलेज बिलेज जायची काही गरज नाही. घरी बसून लिखाण करा आणि घरची सगळी कामं शिका. खरं तर आपल्या जीवबायांनी जास्त शिकलंच नाही पाहिजे. जुबाईने शिकायचं नाही.
आई मी शिकले नाही, मी कॉलेजला नाही गेले, तर मी लेखिका कशी होणार? डॅडा, हे डॅडांना काय झालंय? असे काय वागतायत हे? तुला माहित नाही तुझे बाबांचं. मला त्याची भीती वाटते. भीती? अगं कसली भीती? हीच भीती ना एक दिवशी आपला सर्वनाश करणार आहे. आणि ह्याच भीतीचा फायदा घेऊन काही लोक आपल्यावर वर्चस्व गाजवतात, आपल्याला भीतीत ठेवतात आणि आपल्याला अजून घाबरवतात. माणूस जोपर्यंत घाबरतो नाही तोपर्यंत तो एखाद्या दलदलीतल्या झाडासारखा कुचतो, सडतो. आई अगं वेळ आलीये, हीच ती वेळ. खलील जिब्रान त्यांच्या कवितेत म्हणतातच, समुद्रात प्रवेश करण्यापूर्वी नदी भीतीने थरथरते. ती मागे वळून बघते, तिने पार केलेला मार्ग, पर्वतांच्या शिखरावरून जंगल, गावातून जाणारा तो लांब वळंदा रस्ता. पण तिच्या समोर तिला एक विशाल महासागर दिसतो, तिच्यात प्रवेश करणं म्हणजे कायमचं नाहीसं होणं. पण तिच्याकडे कोणताही दुसरा मार्ग नाहीये. नदी मागे जाऊ शकत नाही. अगं कुणीच मागे जाऊ शकत नाही. नदीच्या अस्तित्वात मागे जाणं हे अशक्य आहे. नदीला समुद्रात प्रवेश करायचा धोका पत्करावाच लागेल, कारण तिथेच तिची भीती नाहीशी होईल. आणि तिथेच तिला कळेल की हे समुद्रात नाहीसं होण्याबद्दल नाही, तर स्वतःच समुद्र बनण्याबद्दल आहे. तू लहान आहेस, तुला माहिती नाहीये. मला भीती वाटते. अगं मम्मा, ऐक तरी, आई भीती सोड गं. खलील जिब्रानचे ते शब्द माझ्यासाठी माझ्या आयुष्याची कमिटमेंट बनले. माझ्या प्रचंड गुणी आईची ही अवस्था पाहून मी एक ठरवलं की मी घाबरणार नाही आणि कधीच लग्न करणार नाही. कारण ज्यू स्त्रीचं लग्न म्हणजे तिची स्वातंत्र्य समाप्ती, आणि दुसरं म्हणजे माझ्या आईचं नाव माझ्या नावापुढे जोडून घेण्याचं. मग मी बनले रीटा लेवी मोंटाल्सिनी. माझे वडील वाईट नव्हते, अजिबातच नव्हते. ते सुसंस्कृत होतेच, फक्त ते व्हिक्टोरियन काळात जगत होते. गप्प का तू अशी? हा, तुझा चेहरा असा उदास का? मी आता सिनेगॉग मधून येतोय, अल्वारिशच्या शोक सभेवरून. त्याच्यासाठी प्रार्थनाही केली आहे. तो गेलाय तर सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसला. मलाही खूप वाईट वाटतं. आता तू त्याच्यात भर घालू नकोस म्हणजे झालं. काय झालंय? काय झालंय जरा स्पष्टच बोल. बाबा रे, अलवारी संकट. इतक्या अचानक काय झालं काय त्यांना? अगं जठराचा कॅन्सर झाला होता त्याला. कॅन्सर? हो. किती वेदना झाल्या असतील त्यांना. त्याच्यावर काय उपाय नाही. उपाय नाही? हो. आणि आपण काय करू शकतो? अरे पण असा कसा उपाय नाही? नाही, काहीतरी उपाय नक्की असेल, असायलाच हवा. मी शोधून काढते उपाय. त्याला मी बनेन डॉक्टर. तू उपाय शोधणार, तू डॉक्टर होणार. अगं खरं तर बायकांनी कॉलेजमध्ये जायचंच नसतं. संसारावर परिणाम होतो त्याचा. मुलाबाळांकडे लक्ष राहत नाही. तुझ्या आईसारखं तिचं तुमच्याकडे लक्ष नाही, या घराकडे लक्ष नाही. बाबा पण मी लग्नच करणार नाहीये. मुलाबाळांचा प्रश्नच कुठे येतो? काय बोलतेस तू? हो बाबा, मला कळलंय, अगदी आतून जाणवलंय की तुम्हाला जसं बाई पण अपेक्षित आहे ना, तसं वागणं नाही मला शक्य. नाही, माझा स्वभावच नाही तो. प्लीज बाबा, आय रिक्वेस्ट यू, मला वैद्यकीय शिक्षण घेऊ द्या, होऊ द्या मला डॉक्टर. 20 वर्षाची झालीस तू. वैद्यकीय शिक्षणासाठी लागणारं मूलभूत शिक्षण नाहीये तुझ्याकडे. लॅटिन, ग्रीक, मॅथमॅटिक्स साठी लोकांना वर्षानुवर्ष घासावी लागते. नंतर ते खडतर वैद्यकीय शिक्षण झेपणार आहे का तुला? येस,
तुम्ही एकदा हो तर म्हणून बघा. मी सगळं जमवून घेईन. मॅथमॅटिक्स तुम्ही शिकवा, ग्रीक, लॅटिन, बाकी सगळ्याचा अभ्यास माझा मी करेन. प्लीज बाबा, मला एक चान्स द्या. तुमच्या रिटायरला होऊ द्या डॉक्टर बाबा. प्लीज प्लीज लिसन टू मी. आय प्रॉमिस यू आय विल डू इट. ठीक आहे, पण फार वेळ नाही हा. 1 वर्ष. एका वर्षात लॅटिन, ग्रीक, मॅथमॅटिक्सचा संपूर्ण अभ्यास करायचा. संपूर्ण अभ्यास झाला तर मेडिकल कॉलेज, नाहीतर लग्न. आहे मनाची तयारी? येस. थँक्यू बाबा. नक्की होईल माझी तयारी. आय विल मेक इम्पॉसिबल सीम इनएव्हिटेबल. माझा प्रवास सुरू झाला. टू मेक इम्पॉसिबल सीम इनएव्हिटेबल. माझी तयारी झाली. 1 वर्ष नाही, फक्त 8 महिन्यातच. मग डॅडांनाही माघार घ्यायला लागली. 1931 साली मी ट्युरिंग विद्यापीठाच्या मेडिकल स्कूलमध्ये डॉक्टर होण्यासाठी प्रवेश घेतला आणि 1936 साली मी झाले डॉक्टर. मेडिसिन आणि सर्जरीमध्ये डिस्टिंक्शन मिळवून. हॅपीनेस, आनंद. आनंद जेव्हा फक्त स्वतःपुरता मर्यादित असतो ना, तेव्हा तो खूप छोटा असतो. पण आता मला संपूर्ण जगाला आनंदित करायचंय. हेच माझं ध्येय. आय एम सो हॅपी. कॉंग्रॅच्युलेशन्स डॉक्टर डिअर रीटा. आय एम प्राऊड ऑफ यू माय चाइल्ड. थँक्स डॅड. झालं तुझ्या मनासारखं? येस डॅड. पण हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालंय. तू सुरू करायचं होतं क्लिनिक, औषध उपचार, ऋणसेवा वगैरे वगैरे. नाही डॅड. आता काय नवीन खूळ डोक्यात? परत लिखाण करायचं का तुला? हो नाही का डॅड. डॉक्टरीतला रस संपला? नो डॅड. डॅड मला रिसर्च करायचं. अहो आमचा एक सर आहे, प्रोफेसर ज्युसेप्पे लेव्ही. हिस्ट्रॉलॉजिस्ट आहेत, खूप हुशार. त्यांच्या हाताखाली काम करायचंय मला. अहो त्यांच्या 3 विद्यार्थ्यांना नोबेल प्राइज सुद्धा मिळालंय. तुला मिळवायचंय नोबेल प्राइज? प्रयत्न केला तर मिळेलही, पण सध्या तो उद्देश नाहीये माझा. मला रिसर्च करायचंय, नवनवीन रेमेडीज शोधायच्या, लोकांच्या वेदना कमी करायच्या. आता यापुढे कोणत्याही काकांना जठराच्या कॅन्सरनं वेदना होऊ नये म्हणून प्रगाढ अभ्यास करायचा आहे. एम्ब्रॉलॉजी, न्यूरोलॉजी, सायकोलॉजी. येस, इट्स अ टाइम टू टर्न ऑन अँड ट्यून इन. टर्न ऑन अँड ट्युनिंग. हे डॅडांचे शब्द लक्षात ठेवून मी लेवी सरांच्या हाताखाली काम करायला सुरुवात केली. खूप खुश होते मी. खूप छान काम चाललं होतं. ॲडव्हान्स स्टडीज इन न्यूरोलॉजी अँड सायकोलॉजी. पण 1938 साल उजाडलं आणि एक दिवस डॉक्टर रीता. प्रोफेसर लेवी सर, या ना, प्लीज कम. सर, तुम्ही ती आयडिया काढलीत ना, ती अगदी ग्रँड होती. अहो सिल्वर डायनं रंगवलेला तो न्यूरॉन बघा, कसला भारी दिसतोय ना. रीता, तो फक्त भारी दिसण्याकरिता नाही आहे. न्यूरॉन्स डिफरन्शिएट होऊन त्यातून पेरिफेरल नर्व्स फॉर्म होत आहेत. इट्स अ फॅसिनेटिंग प्रोसेस. हो सर, पण खरंच ती इतकं गोड दिसतंय ना की त्या चिपरुणात एक नवीन न्यूरॉन टिश्यूज फॉर्म झालाय बघा. येस, आय नो, बट कसं सांगू तुला? काय झालं सर? तुला इथं काम करता येणार नाही. आता काय चुकलंय? नीट लक्ष देऊ नाही. तुला इथं काम करता येणार नाही. काय झालंय सर? काही चुकलंय का माझं? होय, तू जन्म घ्यायला निवडलेला धर्म चुकलाय. माझा धर्म आणि आपल्या रिसर्चचा काय संबंध? बेनेतो मुसोलिनी, आपल्या इटलीचा शहनशाह, हाच तो संबंध. त्यानं त्याच्या मित्राच्या त्या हिटलरच्या नादी लागून आदेश काढलाय. या देशातल्या मूळ रहिवाशांशिवाय बाहेरून आलेले ज्यू वगैरे फालतू लोकांना इथे शिक्षण किंवा व्यवसाय करता येणार नाही. त्याचा मॅनिफेस्टो ऑफ रेस आहे हा. आणि तू ज्यू असल्यामुळे
तुला इथं काम करता येणार नाही. हे ठरवणारा मुसोलिनी कोण? ही इज अ प्राईम मिनिस्टर ऑफ इटली. पण सर, त्याला विज्ञानातलं काय कळतंय? त्याला नाही, पण त्या हिटलरला कळतं. त्याचा मॅनिफेस्टो ला डिफेसा देला रेझावर 10 शास्त्रज्ञांच्या सह्या आहेत, जे सांस्कृतिक वंशवाद दर्शवतो. त्याला त्याने विज्ञानाची जोड दिली आहे. पण सर आपल्याला खूप काम करायचंय. विक्टर हॅम्बर्गरच्या पुस्तकाचा अभ्यास करायचा आहे. येस, आय नो, कळतंय मला, पण माझा नाईलाज आहे. तुला जावंच लागेल, आणि मलाही कधीतरी. तू सध्या जात्यात तर मी सुपात. ठीक आहे सर, मग आता काय करू मी? तू ब्रसल्सला जा. येस, बेल्जियम मध्ये. तिथे चिकन एम्ब्रियोज आणि त्यांच्या लव्ह टिश्यूजवर काम करत राहा. वी आर सायंटिस्ट. आपल्याला काम करत राहायचंय. इथं काय तिथं काय. ओके सर, विश मी लक. बुआनो फॉर्तुना. मी ब्रसेल्सला गेले, तिथे काम करू लागले, पण तिथे फार दिवस काम करू शकले नाही. जर्मनीनं बेल्जियम पादाक्रांत केलं आणि मोठ्या दाण्यासारखी इटलीला परतले. ट्युरिंग विद्यापीठात तर मला पाऊलही ठेवता येत नव्हतं. मग मी माझ्या किचन मध्ये माझी प्रयोगशाळा उघडली. माझ्या विणकामाच्या सुया झाल्या माझ्या फोर्सेप आणि घर कामातले चिमटे झाले माझे फोर्सेप्स. मी काम चालूच ठेवलं आणि एक दिवस चमत्कार झाला. डॉक्टर रीता, प्रोफेसर लेवी. शो मी युअर वर्क. श्योर सर. हे बघा. दिस इज व्हेरी कॉम्प्लिकेटेड प्रोसेस. तुला असिस्टंटची गरज आहे. नाही सर, मी करेन. बट तुला असिस्टंटची गरज आहे. नो सर, आय कॅन मॅनेज. ओके, तुला जरी असिस्टंटची गरज नसली तरी मला बॉसची गरज आहे. सर, मला ट्युरिन युनिव्हर्सिटी मधून काढून टाकलंय. व्हॉट? प्रयोगशाळेतून हाकलून दिलंय. इट्स ओके. आपल्याला आता दुःख करत बसायला वेळ नाहीये. त्या हिटलरलाही उत्तर द्यायचंय. तो म्हणतोय लव्ह टिश्यूज मरत नाही. ते मरणं म्हणजे कुठला तरी आजार आहे, विकृती आहे. आता हे खरं का खोटं हे आपल्याला तपासायला हवं. आणि हे ऑब्झर्वेशन्स हे सध्याच्या वैज्ञानिक सिद्धांताच्या विरोधात जात आहेत. आणि हेच ऑब्झर्वेशन्स न्यूरोजेनेसिसची एक नवीन कल्पना निर्माण करू शकतील. येस, म्हणूनच आपल्याला पेपर पब्लिश करायला लागेल. पब्लिश? पण कुठे करणार आपण? युरोपात आपल्या लिखाणावर बंदी आहे सर. येस, आय नो. म्हणूनच आपण अमेरिकेला जाऊ, तिथे पब्लिश करू. चल, कामाला लागू. आणि आम्ही कामाला लागलो. आम्ही दाखवून दिलं की भ्रूणामध्ये नर पेशी जन्माला येतात, वाढतात आणि मरतात देखील. हे एक नैसर्गिक चक्र आहे. आम्ही विक्टर हॅम्बर्गरला उत्तर दिलं, पेपरही छापून आला. पण ट्युरिंगवर दोस्तांचा बॉम्ब वर्षा वाढू लागला. जर्मननं जूनना कोंडीत पकडणंही वाढवलं. आणि नाईलाजाने आम्हाला खोट्या नावानं फ्लोरेन्सला जाणं भाग पडलं. तिथं खेड्यापाड्यात नांदलो आम्ही, पण आम्ही आमचं संशोधन काही सोडलं नाही. माझ्या मुलांना संकरित अंडी खायला घालायची आहेत असं सांगून मी शेतकऱ्यांकडनं अंडी घेईन आणि चिकन मधून एम्ब्रियो गोळा करीन. आमचं काम खूप जोमात चालू होतं. 1941 साली आम्ही ट्युरिनला चक्क प्रॅक्टिसिंग डॉक्टर म्हणून रेफ्युजी कॅम्प मध्ये सुद्धा काम केलं. आणि 1948 साली साक्षात विक्टर हॅम्बर्गरने आम्हाला वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी, सेंट लुईस, मिसुरी, अमेरिकेला बोलावलं. आणि तिथे प्रयोगशाळेत मी काम करू लागले. तब्बल 30 वर्ष मी तिथे काम केलं. तेव्हाच म्हणजे 1948 ते 1950च्या दरम्यान एक दिवस. Hello friends. I am Victor Hamburger and I have something unique to share. आतापर्यंत आम्ही जे एक्सपेरिमेंट्स करत आलेलो
ज्यामध्ये आम्ही एम्ब्रिओचे अवयव कापून त्यामध्ये काय बदल घडतायत जे इंडक्टिव्ह फॅक्टर हायपोथेसिसला सपोर्ट करतायत हे बघत होतो. इंडक्टिव्ह फॅक्टर हायपोथेसिस म्हणजे एका गटातल्या पेशी दुसऱ्या गटातल्या पेशींना सिग्नल्स पाठवतात, जेणेकरून त्या दुसऱ्या गटातल्या पेशींचं डेव्हलपमेंटल फेट चेंज होतो. पण मी चुकलो, मे बी गोंधळलो, कारण माझ्या स्टुडंट एल्मर ब्युकरच्या एक्सपेरिमेंट्स मधून असं लक्षात आलं, जेव्हा उंदराचे ट्युमरचे टिश्यूज चिकन एम्ब्रिओज मध्ये घातले जातात तेव्हा ते चिकन एम्ब्रिओजच्या नर्व टिश्यूज मध्ये वाढ होते. इट वॉज फॅसिनेटिंग. पण हे इंडक्टिव्ह फॅक्टर हायपोथेसिसला सपोर्ट करणारं नव्हतं, तर हे डॉक्टर रीटाच्या हायपोथेसिसला सपोर्ट करणारं होतं. आणि म्हणूनच मी माझे ऑब्झर्वेशन्स डॉक्टर रीटा सोबत शेअर केले. डॉक्टर रीटा, स्टॅन, तुमच्या लक्षात आलंय ना? येस 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 विक्टर. विक्टर, उंदराच्या डोक्यातल्या ट्युमरचा अंश जेव्हा आपण या चिकभ्रूणात घातला तेव्हा त्याच्यातल्या नर्व टिश्यूज मध्ये वाढ झाली आहे. येस, कारण की काहीतरी त्या ट्युमर कडून त्या एम्ब्रिओच्या सेल्सच्या न्यूक्लियस पर्यंत जात आहे. करेक्ट, काहीतरी रसायन. कारण बघ ना, या ट्युमर भोवती कशी प्रभावळ तयार झाली आहे नर्व टिश्यूजची. येस, आणि यांच्या वेन्स मध्ये सुद्धा वाढ झाली आहे. करेक्ट, बट त्यांच्या आर्टरीज मध्ये नाही झाली. कारण त्या एम्ब्रिओज कडून ट्युमर कडे परत जात आहेत. हो, सो दे आर एस्टॅब्लिशिंग गिव्ह अँड टेक रिलेशनशिप. स्टॅन, येस, काय असेल रे हे रसायन? तेच मी वेगळं करायचा प्रयत्न करतोय. जमेल? जमेल? अगं बायोकेमिस्ट्री मी जमायलाच हवं. स्टॅन, जर तू सक्सेसफुल झालास तर हा एक ऐतिहासिक शोध असणार आहे. येस ज्याने न्यूरो मेडिसिनच्या क्षेत्रात क्रांती होणार आहे. येस येस येस. येस येस येस. स्टॅनले कोहेनने ते रसायन बाजूला काढलं. NGF. नर ग्रोथ फॅक्टर, न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर, सायकोलॉजिकल डिसऑर्डर यासारख्या जुनाट रोगांवर औषधं मिळाली. हो, औषधं मिळाली, पण हे आजार अजूनही मानव जातीला त्रास देत आहेत. अल्झायमर, टिपिकल स्किझोफ्रेनिया. संशोधन व्हायला हवं, औषधं मिळायला हवीत रे बाळा. अहो पण मॅडम, तुम्हीच तर ही कोंडी फोडली. या क्षेत्रातल्या औषधोपचारांना सुरुवात करून दिली. पण त्या आजाराचा शेवट नाही बघता आला मला. अहो पण यासाठीच तर तुम्हाला नोबेल प्राइजही मिळालं. त्याचं महत्व आहेच, फारच. कारण नोबेल सारख्या पुरस्कारांनी ना फंड्स मिळतात, आणखीन फंड्स मिळायला मदत होते. शास्त्रज्ञांना फंड, संसाधनं आणि पाठिंबा मिळालाच हवा रे. अहो म्हणूनच तर तुम्ही लढलात त्या उद्दाम संसदपटूंविरुद्ध, अगदी वयाच्या 94व्या वर्षी सुद्धा. फार सामान्य वकुबाची माणसं असतात ही, आणि स्वार्थीही. मानव जातीच्या भल्याची त्यांना जाणही नसते. नशिबाने ती जाणही मला आहे, आणि अधिकारही. अहो पण तुम्ही लोकांसाठी, विज्ञानासाठी खूप काही केलं. अनेक संस्था स्थापन केल्यात, म्हणून लोक तुम्हाला खूप मानतात. असाच पाठिंबा जर तुम्हाला सुरुवातीपासून मिळाला असता तर? माझ्यासोबत जर भेदभाव झाला नसता, जीव पण मला भोगावं लागलं नसतं, तर मी जिद्दीने उभे राहू शकले नसते. एवढं संशोधनही करू शकले नसते. कदाचित नोबेलही मिळालं नसतं मला. त्या मुसोलिनीचे मी आभारच मानते. त्यानं मला क्षुद्र मानवात घडलं. त्यामुळे मला चाकोरी बाहेर पडता आलं, आनंदात काम करता आलं. विद्यापीठाच्या बंदिस्त वातावरणातनं बाहेर पडून मला माझं मुक्त विद्यापीठ उभं करता आलं. अन्यायाच्या वेदनेतून माझी विज्ञानाविषयीची संवेदना जागृत झाली, निश्चित झाली, आणि त्यातून मी उभी राहिले. Ladies and gentlemen, please put your hands together. Welcome to the stage, Nobel laureate Miss Rita Levi-Montalcini. Thank you all of you. Ladies and gentlemen, good afternoon. एक पेशी
अनेक पेशी, असंख्य पेशी. या पेशींचं माणसासारखं नसतं. एक पेशी दुसऱ्या पेशीला वाढीसाठी मदत करते. माणसं करतात का मदत? नाही करत ना. एक पेशी दुसऱ्या पेशीला वाढीसाठीचे सिग्नल देते. ही एक क्रांतिकारी कल्पना, NGF, नर्व ग्रोथ फॅक्टर. NGF मेडिसिन्स आणि न्यूरोसायन्सची दारं उघडली. अल्झायमर, पार्किन्सन यासारख्या जुन्या आजारांवर औषधांचा शोध सुरू झाला. पण हे सगळं घडलं कसं? हाव? लेडीज अँड जेंटलमॅन, माझ्या रिसर्चमधली काही ऑब्झर्वेशन्स मी आपल्या पुढे सादर करते. NGF एक प्रोटीन आहे आणि न्यूरोट्रॉपिन कुटुंबातलं एक सदस्य. हे न्यूरॉन्सच्या जगण्यात, वाढीत महत्त्वाची भूमिका पार पाडते, विशेषतः सेन्सरी अँड सिम्पॅथेटिक न्यूरॉन्समध्ये. पण ते इम्युन सिस्टीम रेग्युलेशन्स अँड पेन मॉड्युलेशन्स यासारख्या इतर शारीरिक कार्यामध्ये सामील असते. NGFचं मुख्य कार्य न्यूरोट्रॉपिक फॅक्टर हायपोथेसिसवर आधारित आहे. या थिअरीप्रमाणे न्यूरॉन्स NGFच्या मर्यादित पुरवठ्यासाठी स्पर्धा करतात. कॉम्पिटिशन्स ज्या न्यूरॉन्सना NGF पुरेसं मिळतं ना ते जगतात, तर बाकीचे प्रोग्राम सेल डेथला बळी पडतात. यामुळेच न्यूरॉन्सची संख्या आणि त्यांचा आकार यांची जुळणी सुनिश्चित होते. पण एवढ्या मोठ्या शोधानंतर एक प्रश्न उरतोच. NGF हे एकच प्रोटीन आहे का? असे कितीतरी अनेक प्रोटीन मानवी शरीरात असतीलच की ज्यांचा संबंध मानवी विकारांशी, मानसिक आरोग्याशी आणि रोगप्रतिकारक शक्तीशी असेल आणि अजूनही ते शोधले गेलेले नसतील. असे प्रोटीन जे मेंदूमधील रसायनशास्त्र आणि अनुवंशिकता यातील गुंतागुंतीमधून मार्ग काढतील आणि सहज सोपे चांगले उपचार उपलब्ध करून देतील. फ्रेंड्स, ज्या शोधासाठी मी माझं पूर्ण आयुष्य पणाला लावलं तो शोध अजूनही पूर्णत्वाला गेलेला नाहीये. ज्यासाठी मला नोबेल मिळालं, पण अल्झायमर, पार्किन्सन यासारख्या आजारांवर अजूनही परिपूर्ण औषध मिळालेलं नाहीये. तो शोध पूर्णत्वाला न्यायची जबाबदारी तुमची आहे, तुमची पण आहे. द्याल ना मला साथ? द्याल ना? येस, कम इन. कोण? आम्हाला ओळखलं नाही? या मी तुमचीच वाट बघते. आपल्याला खूप संशोधन करायचंय. अल्झायमर, पार्किन्सनवर अजूनही परिपूर्ण औषध मिळालेलं नाहीये. परफेक्ट उपचार आपल्याला शोधायचे. परफेक्शन इज मिराज बट नॉट इन सायन्स. कॅन्सरने पण खूप लोक मरतात. आपल्याला त्यावर पण संशोधन करायचंय. चला चला तू नोटपॅड मध्ये जरा नोट्स काढ आणि तू जरा स्लाइड बघतेस का? आपल्याला खूप काम करायचंय आणि माझ्याकडे वेळ खूप कमी आहे.